नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, IBPS क्लरिकल 2024चं नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे आणि जोरदार तयारीला सगळे कॅन्डिडेट जे आहेत हे ऑलरेडी त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी लागलेले आहेत. आता बरेच विद्यार्थ्यांचे फोन आणि SMS दरवर्षी येत असतात, जसे याही वर्षी आले की सर 2024चा IBPS क्लरिकल प्रिलिमिनरीचा कट ऑफ किती असू शकतो. आता या प्रश्नाचं उत्तर जर का मित्रांनो शोधायचं असेल तर मागच्या प्रिव्हियस 3 इयरचं कट ऑफ आपल्याला बघावं लागेल. याच्यातनं एक अंदाज येईल की या वर्षीचा कट ऑफ किती असू शकतो. मित्रांनो, मागच्या 3 वर्षाचं प्रिव्हियस इयरचं जे कट ऑफ आहे हे आपण यासाठी बघतोय की यांनी तुम्हाला मॉक देत असताना तुमचे जे मार्क्स येत आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अजून किती करायचं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला तुमची स्ट्रॅटर्जी मित्रांनो ठरवावी लागेल. ठीक आहे, तर तुम्ही ऑलरेडी तयारीला लागलेले आहात. रोज तुम्ही मॉक देत आहात, 2 मॉक 3 मॉक देत आहात. बरेचसे कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांचे मार्क्स हे 50, 60, 40 या पद्धतीचे येत आहेत आणि मग हा पडणारा प्रश्न आहे की बाबा जर असे मार्क्स येत असतील तर 2024ची IBPS क्लरिकलची ही प्रिलिमिनरीची एक्झाम आपली क्लिअर होईल का, याचं उत्तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओच्या संदर्भात म्हणजे आजचा जो टॉपिक आहे त्याच्याशी निगडीत जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका, जेणेकरून त्याच्यावर पण व्हिडिओ करता येईल. आणि बोर्डेस करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा. तर बघूया मागच्या 3 वर्षाचा आपण जो आहे प्रिलिमिनरीचा आणि मेन्सचा आपण कट ऑफ बघणार आहोत, ज्यातनं तुम्हाला एक अंदाज मित्रांनो येणार आहे की आपल्याला आपली जी स्ट्रॅटेजी ती कशा पद्धतीनं ठरवावी लागणार आहे. बघूया आता स्टेट वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत मित्रांनो. बघा आता हा जो इथे बघा तुम्ही हे जे तुम्हाला कट ऑफ दिसतंय हे प्रिलिमिनरीचं कट ऑफ आहे 2023चं. आता याच्यामध्ये आपण मॅक्झिमम ज्या स्टेटचा जो कट ऑफ सगळ्यात जास्त जो राहिलेला आहे तो आपण बघूया. इथे बघा ओडिसा बघा 86.5 इतका कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा. त्याच्यानंतर SCचा आहे 69 ओडिसा या स्टेटचा. इकडे बघूयात आपण जम्मू अँड काश्मीर आहे, सेकंड हायेस्ट स्कोर जो आहे ओपन कॅटेगरी जे आहे जनरल कॅटेगरीचा 85.25 आहे. अजून स्टेट आपण बघूयात. इकडे बघा आंध्र प्रदेश आहे 81.25 ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. कमी कट ऑफ इथे सगळ्यात जास्त कमी कट ऑफ जो दिसतोय तो मला इथे गोव्याचा 48.25 इतका कट ऑफ आहे. आता अजून काही स्टेट आपण बघूयात. हरियाणा 80.25 आहे, OBCचा 78.25 आहे. आता ओव्हरऑल सगळ्या स्टेटचा जर का कट ऑफ इथे जर का बघितला तर असं लक्षात येतं की एक जो जनरल आपल्याला याच्यावर एक कन्क्लुजनला पोहोचता येईल की तुम्हाला तुमच्या मॉक्सचे मार्क्स सुद्धा आता मिनिमम 80 म्हणजे 75 to 85 यामध्ये तुमचे आता यायला पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हाला ती स्ट्रॅटर्जी मॉकची आणि पर्यायानं तुमच्या अभ्यासाची तुम्हाला ठेवावी लागणार आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा कट ऑफ बघूयात. बघा आता इथे महाराष्ट्राचा कट ऑफ बघूयात आपण. महाराष्ट्र ओपन कॅटेगरी 72.75 कॅटेगरी 72, SC कॅटेगरी 72 हा महाराष्ट्राचा कट ऑफ आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये EWSचा जो कट ऑफ आहे तो 72.75 ओपन कॅटेगरी 72.75 तितकाच EWSचा आहे आणि 72 इतका SCचा आहे. म्हणजे काही फरक याच्यामध्ये फार दिसत नाही आहे. 72.75 ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी 72 आणि EWS 72.75. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे. हे प्रिव्हियस इयर कट ऑफ आपण बघतोच त्यासाठी आहे की जर मागच्या वर्षीचा जर का कट ऑफ इतका असेल तर मग या वर्षीचा कट ऑफ किती असेल, कमी असेल का, जास्त असेल का, याचं उत्तर
याच्या मागच्या वर्षीचं म्हणजे 2023 आपण बघतोय प्रिलिमिनरीचा कट ऑफ, 2022 बघूयात म्हणजे एक आपल्याला आयडिया येईल की कट ऑफ वाढलाय का कमी झाला. एक मात्र नक्की आहे मित्रांनो की जर या पद्धतीने जर का कट ऑफ हा दिसतोय म्हणजे मॅक्झिमम म्हणजे जो स्कोर आहे जो कट ऑफ दिसतोय तो अबाव 70 असा आहे, याचा अर्थ असा आहे की प्रिलिमिनरीचा जो पेपर असणार आहे तो इझी टू मॉडरेट या लेवलचा असेल, तो डिफिकल्ट लेवलचा नाही आहे. डिफिकल्ट लेवलचा जर का असता तर इतका कट ऑफ बघायला मिळालाच नसता है ना. हे तर ऑब्विसली हे कळण्यासारखी गोष्ट आहे की पेपरची जी लेवल आहे ती इझी टू मॉडरेट असणार आहे. आता आपण कट ऑफ कडे जाऊया 2022. बघा इकडे महाराष्ट्रच आपण घेऊया. महाराष्ट्र बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा कट ऑफ होता 75.5 जनरल कॅटेगरीचा आणि तेवढाच आहे एससी कॅटेगरीचा. आता हा कधीचा आहे 2022 चा कट ऑफ आहे, हा 2022 चा कट ऑफ आहे. 2022 मध्ये 75.5 आहे. आता 23 कडे जाऊ आपण, कंपॅरिझन करू, आपण कंपेअर करू. इकडे बघा महाराष्ट्र हे 72.75, 23 चा, 22 चा हे इकडे 22 75.5, 72 आणि 75 म्हणजे थोडक्यात काय हा कट ऑफ जो आहे हा 2022 च्या तुलनेने 23 चा कट ऑफ हा कमी झालेला आहे. महाराष्ट्र पुरतं बोलतोय मी, बाकीचंही मागे पुढे झालेलं असेल. आपण एकदा जम्मू आणि काश्मीर बघूयात. बघा मित्रांनो, आता जम्मू आणि काश्मीरचा जो 2022 चा जो कट ऑफ आहे तो 83.75 आहे आणि 23 ला तो 85 पॉइंट समथिंग आहे. म्हणजे तो 23 ला वाढलाय 22 च्या तुलनेने आणि महाराष्ट्राचा 22 च्या तुलनेने 23 ला कमी झालाय. 21 आपण बघूया मित्रांनो, 21 बघूया. 21 मेन्स पण बघणार आहोत आपण. 21 बघूया. महाराष्ट्र 70.25, महाराष्ट्र 70.25 ओपन कॅटेगरी, ओबीसी 70.25 इतका हा मित्रांनो कट ऑफ आहे. बघा 23 ला 72 आहे, 22 ला 75 आहे आणि 21 ला 70 आहे. म्हणजे 21 ला कमी होता तो 22 ला वाढला, डायरेक्ट 75 झाला आणि 23 ला तो 72 झाला. म्हणजे अप डाऊन आहे, इथे कमी झाला वाढला कमी झाला. आता जर का हे असं जर का आपण जर का कन्सिडर केलं की 21 ला कमी झालाय, 22 ला वाढलाय, 23 ला कमी झालाय, तर 24 ला तो वाढू शकतो. हे डोक्यात ठेवायचं आहे. आणि आपल्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी हा प्रिलिमिनरीचा स्कोर अबाउट 75 असणार आहे. या एका उद्देशाने ती स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. मॉक देताना आपण ज्या टॉपिक मध्ये वीक आहे तिथे फोकस करायचा आहे आणि त्याच पद्धतीने ती स्ट्रॅटेजी मित्रांनो असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मॉक देताना तुमचे 40, 50, 60 असे मार्क्स जर येत असतील तर मग मात्र तुम्हाला या मार्कांमध्ये ते मार्क्स जे आहेत ते वाढले पाहिजे, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट अपेक्षित आहे. कारण स्कोर हा जो कट ऑफ आहे हा अबाव 75 असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. भले ते 21 ला कमी, 22 ला जास्त, 23 ला कमी असं जरी असलं तरी आपण आम्ही एकदम हायर साईडला विचार करू की जेणेकरून आपण त्या मिनिमम त्या कट ऑफ पर्यंत पोहोचू. तर मित्रांनो हे झालं 3 वर्षाचं महाराष्ट्राचं आणि बाकी इतर स्टेटचे जे कट ऑफ आपण बघितले प्रिलिमिनरीचे. आपण आता मेन्स कडे पण जाऊया, परंतु मेन्सला जाण्याच्या आधी एक मात्र तुम्हाला नक्की सांगतो की प्रिलिमिनरी क्लिअर केल्याशिवाय आपल्याला मेन्स देता येणार नाही. त्यामुळे प्रिलिमिनरीवर फोकस करणं अतिशय आवश्यक आहे. सोबत मेन्सची तयारी सुद्धा तुमची सायमल्टेनियसली चालू असणं आवश्यक आहे. मेन्सचा कट ऑफ आपण बघूया मित्रांनो. 21 चा बघूया आधी. मेन्सचा कट ऑफ 21 चा महाराष्ट्राचा. आता हा जो कट ऑफ आहे ना हा कट ऑफ मिनिमम आहे, आउट ऑफ 100 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण मेन्स तुम्हाला आउट ऑफ 100 हे मार्क्स काउंट होत असतात आणि हा मिनिमम कट ऑफ आहे. तर मिनिमम कट ऑफ म्हणजे काय, तर मिनिमम कट ऑफ म्हणजे इतके मिनिमम मार्क्स असलेला जो कॅन्डिडेट आहे त्याचं सिलेक्शन झालंय. मॅक्झिमम वेगळा म्हणजे इतके जरी असले तरी त्याचं सिलेक्शन झालंय. हे मिनिमम मार्क्स आहेत. ते बघूया 2021 च्या आउट ऑफ 100 महाराष्ट्र. बघा मित्रांनो महाराष्ट्र याच्यामध्ये जनरल कॅटेगरी एससी कॅटेगरीचं दिसतोय आधी
मिनिमम स्कोर असणारा जो कॅन्डिडेट होता 31.63 31.63 वाला, याचं फायनल सिलेक्शन मित्रांनो झालेलं आहे. एसटी 32.38 आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी बघा 35.25 आहे. म्हणजे मिनिमम म्हणजे 100 स्टुडंट पैकी असा कॅन्डिडेट ज्याचा ओपन कॅटेगरीचा ज्याचा मिनिमम स्कोर 35.25 आहे त्याचं सिलेक्शन मित्रांनो झालेलं आहे ओपन कॅटेगरीचं. आणि एसटी कॅटेगरी 32.38 आणि एससी कॅटेगरी 31.63 मेन्सचा कट ऑफ आहे. हा हे क्वालिफाय म्हणजे थोडक्यात याचं सिलेक्शन झालेलं आहे, क्लिअर झालेली एक्झाम आहे. ठीक आहे. 22 बघूया मेन्सचा. 21 बघितलं, 22 बघूया. 22 मेंस 2022 मेंस. ये देखो मेंस महाराष्ट्र बघूया. हे बघा मिनिमम एससी कॅटेगरी 36. बघा पुन्हा तेच होत आहे. प्रिलिमिनरीला 21 कमी, 22 जास्त, 23 कमी. मेंस महाराष्ट्र 2021 कमी, 22 जास्त आहे, 36.25 आहे. जो 32 होता एससी कॅटेगरी आणि मिनिमम इथे बघा ओपन कॅटेगरी 38.25 म्हणजे वाढलाय. 21 ला कमी, 22 ला मेन्सचा पण स्कोर मित्रांनो वाढलाय. ओबीसी 39 आहे आणि ईडब्ल्यूएस 39च आहे. एसटी कॅटेगरी 27.38 आहे, 27.38 आहे, वाढलाय. 21 कमी, 22 वाढलाय मेन्स महाराष्ट्र. आता 23 बघूया. मेन्सचा कट ऑफ 23 बघा. हे बघा 34.75 36.38 लक्षात घ्या. हा 34.75 आहे. मेन्सचा कट ऑफ आहे 23 चा. 22 चा पुन्हा एकदा बघून 22 मेन्सचा कट ऑफ 22 महाराष्ट्र इकडे महाराष्ट्र इकडे बघा 36.25 21 कमी, 22 जास्त, 23 36.25 आहे. लक्षात ठेवा. $36.25 होता. 23 चा आपण बघतोय. मेन्स बघायचं आपल्याला. महाराष्ट्र 34.75 बघा कमी झालाय, पुन्हा कमी झालाय. बघा मित्रांनो कमी होतोय, स्कोर कमी झालाय, कट ऑफ कमी आहे. 34.75 21 ज्यादा आपला 21 कम, 22 ज्यादा, 23 कम, 24 ज्यादा. ऑब्वियसली देखो ऐसे चेंज म्हणजे हे जर ह्या पद्धतीने जर का राहिलं तर 24 ला कट ऑफ वाढणार आहे नक्की आहे मित्रांनो. आले लक्षात तुमच्या. तर मला असं वाटतंय की तुमच्या मनातले तो जो प्रश्न होता की 24 ला प्रिलिमिनरीचा कट ऑफ किती असेल तर मित्रांनो नक्कीच 21 ला कमी होता, 22 ला तो वाढलाय, 23 ला कमी झाला, 24 ला तो वाढणार आहे. मिनिमम तुम्ही असा कट ऑफ पकडून घ्या की आउट ऑफ 100 प्रिलिमिनरीचा हा जो आहे अबाउट 75 असणार आहे. त्यामुळे मॉक देताना जे वीक टॉपिक आहेत त्याच्यावर फोकस करा, ॲनालिसिस चांगलं करा, मॉक जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मित्रांनो करा. ॲनालिसिस मात्र फार व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि टॉपिक वाईज सुद्धा मित्रांनो तुम्हाला मॉक लावायला पाहिजे. आता टॉपिक वाईज मॉक तुम्ही जे क्लास टेस्ट असतात समजा त्याही तुम्ही केल्या पाहिजेत आणि सोबत टॉपिक वाईज मॉक सुद्धा तुम्हाला मित्रांनो या करायला पाहिजे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न जे तुमच्या मनात होते या सगळ्या एक्झामच्या कट ऑफच्या संदर्भातले हे क्लिअर झाले असतील. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीची IBPS क्लर्क, IBPS RRB क्लर्क PO आणि IBPS SO आणि IBPS PO याच्यासाठीची जी नवीन बॅच आहे मित्रांनो ऑफलाईन आणि ऑनलाईन ही 7 जुलैला एक ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि दुसरी कारण ती पहिली बॅच आहे त्याला प्रचंड प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद हा विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे. आणि परत सेकंड बॅच जी आहे ती आम्ही 14 जुलैला सुरू करतो आहोत. जर तुम्हाला डेडिकेटेड कोचिंग घ्यायचं असेल तर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोर्डेज करिअर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा. किंवा
डायरेक्ट येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. बोर्डेस करिअर अकॅडमीचं मेन ब्रँच जे आहे छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो उस्मानपुऱ्यामध्ये संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला आहे. त्याचा ॲड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं की तुमचे डाऊट याच्यात क्लिअर झालेले असतील. अजून जर का काही डाऊट या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला असतील या सब्जेक्टच्या संदर्भात तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.